Hey!
Thank you.
Hello.
वरं पुंडलीकाय दातो मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकण्डं परब्रह्मलिङ्गं भजे आता बंधू रंग भूमिका कीर्तनी मुझे होते लोका ताळ मस्त
उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. बोलले बोले बोल धनी विठ्ठल संगीत. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. बोलले बोले बोल धनी विठ्ठल संगीत. तरी मनी नाही शंका, तरी मनी नाही शंका, बळे एका स्वामीच्या. बोलले बोले बोल धनी विठ्ठल संगीत. तुका म्हणे नये आम्हा, तुका म्हणे नये आम्हा, पुढे कामा गामाळ. बोलले बोले बोल धनी विठ्ठल संगीत. माऊली महावैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय, वारकरी संप्रदायाचे कलशस्थान असलेले श्रीमंत जगद्गुरु तुकोबा राय. आणि या चार चरणाच्या अभंगामध्ये संतांच्या कार्याचं महत्व आणि संतांच्या पृथ्वी तलावरती किंवा मृत्यू लोकांमध्ये गेल्याचा उद्देश स्पष्ट करतात. या अभंगातून 3 मुद्द्यावर जगद्गुरु तुकोबाराय प्रकाश टाकतात. 1 संतांचं कार्य, 2 संतांचा उद्देश आणि 3 समाजाचा उद्धार. या 3 गोष्टीवर प्रकाश टाकतात आणि म्हणून त्या 3ही अंगानं या संपूर्ण अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करतो. अभंगाच्या चिंतनास प्रारंभ करण्यापूर्वी अंतसा परिहार तो असा. ग्रामस्थ मंडळ वैगाव आणि सप्ताह समिती वैगाव यांच्या निमंत्रणानं आजच्या 3ऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. 42वा अखंड नामयज्ञ सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्या पारायण सोहळ्यातले आयोजित सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कीर्तन महोत्सवामध्ये अशा 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला मिळाली. म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अंतःकरणपूर्वक दर्शन देतो. जीवनामध्ये अनेक प्रवास केले जातात, जीवनामध्ये अनेक प्रवास केले, आताही प्रवास चालू आहे, सातत्यानं प्रवास चालू आहे. पण खरा प्रवास कुठचा टाकू, तिथून इथपर्यंतचा हा प्रवास अजून संपलेला नाही. तो प्रवास अजून तसाच आहे. आणि ज्या सद्गुरूंच्या अगदी प्रेमानं, ज्या सद्गुरूंनी अगदी प्रेमानं प्रतिपाल करत बोटाला धरून तिथपासून इथपर्यंतचा प्रवास घडवला ते माझे सद्गुरू हरिभक्ती परायण गुरुवर्य नारायण गुरुजी वाडकर आणि नामदेव महाराज वाडकर यांच्या चरण रविंद्रांना सादर प्रणाम. माझ्या वडिलांची मिरासी या देवा तुझी शरण सेवा पांडुरंगा. येथ वडील देते करते दया नाम धर्म ठेविती येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळे या न्यायाप्रमाणे. माझ्या कुटुंबामध्ये माझे आजोबा वैकुंठवासी हरिभक्ती परायण कृष्ण महाराज वाडकर ज्यांचं नाव मला मिळालेलं आहे. त्या कृष्णा महाराजांनी खऱ्या अर्थाने या परमार्थाची या आमच्या घरामध्ये स्थापना केली किंवा सुरुवात केली. त्यांच्या हातून तो संक्रमित झाला आमच्या गुरुजींकडे आणि गुरुजींच्या नंतर आम्हा सगळ्यांकडे तो संक्रमित होतोय. पण ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबामध्ये परमार्थाची सुरुवात केली तर वैकुंठवासी कृष्ण महाराज वाडकर यांच्याही चरणाचं मनपूर्वक सद्भावानं दर्शन घेतो. आणि ज्यांचं तत्वज्ञान किंवा ज्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आपण सगळेजण इथं आहोत ते सगळे संत. आणि ज्यानं हा जागर त्यांच्याकडून करमून घेतला तो पंढरीश परमात्मा या द्वयींनाही वंदन करतो आणि अभंगाच्या चिंतनास प्रारंभ.
तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून संतांची 3 गुण सांगतात किंवा संतांची 3 कामं सांगतात. 1 संतांचं कार्य, 2 संतांचा मृत्यू लोकांमध्ये येण्याचा उद्देश आणि 3 संतांनी समाजोद्धारणासाठी काय काय प्रयत्न केले. या 3 गोष्टी या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय विशेष करतात. खरं तर या अभंगाच्या माध्यमातून वेगळ्या चिंतनाकडे जायचं झालं तर वारकरी संप्रदायाचा इतिहास सुद्धा या अभंगाच्या माध्यमातून मांडता येऊ शकतो. पण आज आपण थोडस वेगळ्या अंगाने या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. संत कुणाला म्हणावं, संत कोण असतात, संत कसे असतात, संत काय करतात, संत काय खातात, संत कसे वागतात, संत कसे चालतात, त्यांचं सानिध्य देणं कसं असतं आणि संतांचं वागणं कसं असतं. या सगळ्या संतत्वाच्या लक्षणांना आवाक्यात घेण्यासाठी संतांना अनेक उपमा दिल्या गेल्या जातात. संतांना अनेक उपमा दिल्या. कुणी संतांना आकाशाची उपमा दिली, कुणी संतांना नदीची उपमा दिली, कुणी संतांना सागराची उपमा दिली, कुणी संतांना चंद्राची उपमा दिली, कुणी संतांना सूर्याची उपमा दिली. पण यातली कुठलीही उपमा संतत्वाच्या लक्षणांना कवेत घेणारी नव्हती, ती व्यापक नव्हती. आणि मग संतांना प्रश्न पडला, संत म्हणावं कुणाला, संत असतात कसे, संत चालतात कसे, त्यांचा स्नेह कसा आहे, त्यांचं प्रेम कसं असतं, त्यांची प्रेमदृष्टी कशी असते, त्यांचं आसनं कसं असतं. या सगळ्याचा विचार केला आणि संतांना उपमा मिळाली, माऊलीची उपमा मिळाली. संतांना उपमा मिळाली कोणती, माऊलीची उपमा मिळाली. हे थोराचे हिता वाहे माता किंवा आई त्या बाळाच्या जवळ असते तोपर्यंत ते बाळ स्वतःला जगात सुरक्षित मानतं. तोपर्यंत ते बाळ जगात सगळ्याला स्वतःला सुरक्षित मानतं आणि कोणत्याही लाभाशिवाय प्रेम करणारी फक्त आई असते आणि कोणत्याही लाभाशिवाय प्रेम करणारे फक्त संत असतात. म्हणून आईची उपमा संतांना दिली. मला सांगू, जगाच्या पाठीवर पुरुष संतांना माऊली म्हणण्याचा प्रतिकार फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. ही विशेष महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणतो, माऊली ज्ञानोबा म्हणतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. पुरुष संतांना माऊलीची उपमा दिली. सांगू तुम्हाला, त्या ज्ञानोबा रायांचा एकेश्वरवाद काय होता, त्या ज्ञानोबा रायांचा द्वैत अद्वैत सिद्धांत काय होता. ज्या वेळेला नामस्मरण करत 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 आपली दिंडी आळंदीमध्ये जाऊन पोहोचते. या आळंदी नगरीमध्ये महाराष्ट्राच्या देशाच्या कान्याकोपऱ्यातून अनेक भाविक वारकरी माऊलीच्या दर्शनाकरता येतात. त्या सगळ्यांची आपली ओळख असते का? त्या सगळ्यांना आपण आपलं करतात का ते नेमके कुठले? त्या सगळ्यांना आपण ओळखतो का? नाही. पण ज्या वेळेला तुम्ही आम्ही माऊलीच्या दरबारामध्ये किंवा माऊलीच्या नगरीमध्ये जातो ना, त्यावेळेला सगळ्यांची एकच ओळख होऊन बसते आणि ती ओळख म्हणजे माऊली आहे. बापानं मुलाला म्हणावं माऊली चला आणि मुलानेही प्रतिसाद द्यावा माऊली चला. आईनं लेकीला म्हणावं माऊली चला, लेकीनं आईला म्हणावं माऊली चलावं. भावानं बहिणीला म्हणावं माऊली
चला, बहिणीनंही तोच प्रतिसाद दे बाबा, माऊली चला. याच्या पलीकडे जाऊन सांगू, नवऱ्यानं बायकोला साथ घालावी, माऊली चला. आणि बायकोनंही नवऱ्याला सांगावं, माऊली हो चला. हा ज्ञानोबारायांचा अद्वैत सिद्धांत, माऊली रूपी अद्वैत सिद्धांत आहे. लक्षात घ्या. पण संत नेमके कोण आहे? संत माऊली आहेत, माऊली. अजून संतांचं लक्षण सांगू, अजून संतांचं लक्षण सांगतो. लक्षात घ्या. संत कुणाला म्हणावं? हा, देवाचं रूप ज्याच्यामध्ये आहे ना त्याला संत म्हणावं. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझे रूपणे, जेथा दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आत्मज्ञानानं जी परिपूर्ण आहे ते संत माझी रूपणी आहे. लक्षात घ्या. तुका म्हणे सांगो किती तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. दया करण्याचे पुत्राची तेच दास आणि दासी. लक्षात घ्या. त्याला संत म्हणतात. संतांजवळ आणखी एक गुण आहे. लक्षात घ्या. कोणता माहिती आहे? विवेकाचा. विवेकाचा गुण आहे. संत नेहमी विवेकानं विचार करतात. शंभू तेथे अंबिका, चंद्र तेथे चंद्रिका आणि संत तेथे विवेक असणे की ज्या प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. प्रमाणाशिवाय बोलायचंच नाही. शंभू तेथे अंबिका, चंद्र तेथे चंद्रिका आणि संत तेथे विवेक असणे. संतांचं तिसरं लक्षण नम्रता. संत नम्र आहेत. नम्र झाला होता संत नम्र आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर होती. लक्षात घ्या. तैसे प्रलिया तरुची शाखा, सहजे भूमीसे उतरे देखा, तेथ जीव मात्र असे ना खानावती ते. फळलिया तरुची शाखा, ज्या फांदीला फळं फुलं सगळे आलेले, ज्या फांदीकडे देण्यासारखं सगळे, फळं देण्यासारखी आहेत, फुलं देण्यासारखी आहेत, सावली देण्यासारखी आहेत, देण्यासारखं जिच्याकडे सगळे, ती फांदी जमिनीकडे वागते. नम्रता हा शूराचा गुण आहे. नम्रता हा वीराचा गुण आहे. आणि नम्रता हा श्रीमंताचा गुण आहे. संत श्रीमंत आहे म्हणून सुरुवातीलाच आपण म्हटलं जगात श्रीमंत श्री तुकोबा आहे. श्रीमंत आहे. म्हणून संत नम्र आहे. लक्षात घ्या. संत कोण आहे? नम्र आहे. नम्र झाला होता तुकोबा त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात. काय सांगतात? तुकोबा म्हणतात महापुरे भारे जाती येथे त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात लहानपण
संतांचा पुढचा गुण आहे संत श्रद्धावान. संतांच्या ठाई श्रद्धा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रियः ज्ञानं लब्ध्वा परम शांतिम अचिरेणा विगच्छति. संत श्रद्धावान. हा. आणि श्रद्धांचा प्रखर विरोध आहे अंधश्रद्धेला. प्रचंड विरोध आहे. हा. संत श्रद्धावान आहे कारण श्रद्धेच्या ठाई विश्वास आहे. श्रद्धेच्या ठाई विश्वास आहे आणि अंधश्रद्धेच्या ठाई अविश्वास आहे. लक्षात. श्रद्धेच्या ठाई निस्वार्थ वृत्ती आहे आणि अंधश्रद्धेच्या ठाई स्वार्थी वृत्ती आहे. श्रद्धेच्या ठाई सगळ्यांना समाविष्ट करण्याची वृत्ती आहे आणि अंधश्रद्धेच्या ठाई कुरघोडी आहे. म्हणून श्रद्धा अंधश्रद्धेपेक्षा श्रेष्ठ ठरते. अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये छोटासा फरक आहे. लक्षात घ्या. तो जर तुमच्या आमच्या लक्षात आला ना तर कोणीही त्या खराब सारख्या प्रवृत्ती आपल्या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये निर्माण होणार नाही. आज 21वे शतक आहे. विज्ञानाचं युग आपण म्हणतो 21व्या शतकात. आणि 21व्या शतकात सुद्धा आम्ही गंडे दोरे नामकं तमकं करत बसतो. याच्यासारखं दुर्दैव नाही. आणि ज्यांनी समाजाचं नेतृत्व करावं त्यांनी असं करावं त्याच्यासारखं दुसरं संत श्रद्धावान आहेत आणि म्हणून त्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक कळतो. श्रद्धेच्या ठाई विश्वास आहे, अंधश्रद्धेच्या ठाई अविश्वास आहे. श्रद्धेच्या ठाई निस्वार्थ भावना आहे, अंधश्रद्धेच्या ठाई स्वार्थी भावना आहे. श्रद्धेच्या ठाई नम्रता आहे आणि अंधश्रद्धेच्या ठाई मीपणा आहे. श्रद्धेच्या ठाई नम्रता आहे, अंधश्रद्धेच्या ठाई मीपणा आहे आणि म्हणून हा फरक आहे श्रद्धेतला आणि अंधश्रद्धेतला. संत श्रद्धावान आहे. माझ्या तुकोबारायांनी अंधश्रद्धेवरती कडाडून टीका केली. कडाडून म्हणजे काय इतकं परखड बोलले की त्या परखड वाणीला म्हणजे तुकोबाराय इतकं परखड बोलतात म्हणजे अंधश्रद्धेनं आपल्याला किती ग्रासले याचा विचार करावा लागतो. लक्षात घ्या. 900 कन्या पुत्र होती तर मग काय करणे लागे पती. आणि जर 900च मुलं बाळ होता तर नवरा कशा करता तुकोबारायांचा हा सांगणं आहे आपल्या सगळे. तुकोबारायांचं सांगणं आहे अंगा फासवणीया राख डोळे झाकुडी करती बाप. तुकोबारायांचं सांगणं आहे. तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती जळो असण्याची संगत नको. कारण संतांच्या काही श्रद्धा भाव आहे अंधश्रद्धा नाही. आणि एक सांगू संत विज्ञाननिष्ठ. जगाच्या पाठीवर माझा एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे ज्याची बैठक अध्यात्माची आहे आणि विचारसरणी विज्ञानाची आहे. लक्षात. बैठक अध्यात्माची आहे आणि विचारसरणी विज्ञानाची आहे. विज्ञानाच्या कुठल्याही कसोटीवरती कोणताही विचार घासल्याशिवाय संत ते स्वीकारत नाही. त्याचा पुरावा म्हणजे माझे ज्ञानेश्वरी. लक्षात घ्या. नामदेव महाराज फार सुंदर म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी आणि ज्ञान होय आपल्याला ऐसा भरला नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होई अनुभवी. तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचावी. पंकज महाराज ती कशी वाचावी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये जीवशास्त्राचे सिद्धांत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये भौतिकशास्त्राचे सिद्धांत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये रसायनशास्त्राचे सिद्धांत आहेत.
ज्ञानेश्वरीमध्ये अर्थशास्त्राचे सिद्धांत आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये निसर्गशास्त्राचे सिद्धांत आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत आहेत, आणि ज्ञानेश्वरीमध्ये भाषा आणि भाषिक व्याकरणाचे देखील सिद्धांत आहेत. जगाच्या पाठीवर एकमेव ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, ज्याने 56 भाषेचा अंगीकार करून आणि आत्मतत्व आणि कर्मतत्व विकसित केलेलं आहे. हा एकमेव ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये 56 भाषेचा गौरव दिसतो. 56 भाषेचा गौरव, पंचभाषे. जगाच्या पाठीवर सांगा मला कोणता ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये इतक्या भाषा वापरतात. फार तर हिंदी, फार तर इंग्रजी, मराठी, हिंदी, याच्या पलीकडे कोणताच ग्रंथ जगाच्या पाठीवर नाही ज्याच्यामध्ये इतक्या भाषांचा वापर केला पाहिजे. ज्ञानोबरांनी इतक्या भाषा वापरल्या, इतक्या भाषा वापरल्या. उपजेते नाशे, जे कोणाला दिसे, हे कशाचं, हे चक्राचं, पुनर्चक्राचं किंवा निसर्ग चक्राचं उदाहरण आहे. उपजेते नाशी, जे जन्माला येतं उपजते ते नाश पावतं, नाशीचे पुनरपी दिशेचे नाश पावतं ते पुन्हा जन्माला येतं. हे घटिका यंत्र दैत्य परिक्रमे उदयास्ताचे निप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्माचे असते. बघा, दृष्टांत विज्ञानाचा आहे आणि सिद्धांत अध्यात्माचा आहे. उदयास्ताचे प्रमाणे सूर्य उगवतो पश्चिमेला आणि मावळतो पूर्वेला, बरोबर का? सूर्य उगवतो पश्चिमेला आणि मावळतो पूर्वेला. सूर्य उगवतो पूर्वेला आणि मावळतो पश्चिमेला. सूर्य सकाळी एका क्षितिजावर असतो, दुपारी डोक्यावर येतो आणि संध्याकाळी कुठं जातो कुणाला माहित नाही. दुसऱ्या दिवशी परत ते हा सिद्धांत मांडला. माझ्या माऊलीने सिद्धांत मांडला. ज्या वेळेला जगातले वेडे लोक म्हणत होते ही पृथ्वी सपाट आहे आणि या पृथ्वीवरती चंद्र आणि सूर्य ही झुंबरं बांधलेली आहे, त्या काळामध्ये माझ्या माऊलीने क्रांतिकारी सिद्धांत मांडला. काय उदयास्ताचे जैसे न चालता सूर्याचे चालणे. उदय असत, उदय आणि असत. दिसताना सूर्य चालताना दिसतो पण सूर्य चालत नाही, पृथ्वी ते चलाचे आदेश प्रकटले ते जे लखलखीत दिसे ते बिजू माझारी का सलील काय विद्युल्लता माझारी बिजू माझारी. विजेचं शास्त्र सांगितलं, विजेचं शास्त्र सांगितलं. ते जलाचे आदेश प्रकटले ते जे लखलखीत दिसे. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगितला. पवने परमाणू उचलिला परी पृथ्वी वेगळा नाही केला, मागोता आणून सोडिला पृथ्वी माझारे. हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. ज्ञानेश्वरीतलं विज्ञान हे वेगळं प्रकरण शंकर बुवा आणि त्याच्यावर बोलायला गेलं तर अनेक तासाची मालिका करावी लागेल. कारण सांगू तुम्हाला, संत विज्ञाननिष्ठ, संत विज्ञानाचा अंगीकार करणारे. आणखी संतांची 3 लक्षणं सांगतो, लक्षात घ्या. संत कुणाला म्हणावं? जे शांतीदायी आहे त्याला संत म्हणावं, जे भ्रांतिहारी आहे त्याला संत म्हणावं आणि जे क्रांतिकारी आहेत त्यांना संत म्हणावे. मोठ्यांशी बोलावं, मोठ्यांच्या संवादातून असे काही मुद्दे सापडतात. एक दिवस गुरुजींनी मला सहजपणे माझं प्रवचनाच्या अर्धा तास आधी फोन करण्यात सांगितलं. हे 3 सिद्धांत मान कोणते? संत शांतिकारी आहेत, संत क्रांतिहारी आहेत, संत क्रांतिकारी आहेत. हे गुरुजींचे विचार. मोठ्यांशी बोलावं, बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने समजतं. सहज बोलून घे, सहज बोलणे हितोपदेश सहज बोलणे. आता तुम्हाला सांगतो,
नंतर मी याच्यावर विचार करायला सुरुवात केली आणि लक्षात आली याच्यावर एक प्रवचन होऊ शकतं. संत शांतीदायी आहेत माझे एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज. पुढे एक म्लेच्छ त्यांच्यावर थुंकला. माझ्या एकनाथ महाराजांनी स्नान करून पुन्हा आले. अनेक वेळा थुंकला, अनेक वेळा स्नान केलं, पण शांती ढळू नाही दिली. शेवटी थुंकणारा परावर्तित झाला, परिवर्तित झाला आणि संतांच्या प्रमाणे होऊन गेला. लक्षात घ्या. आपण आता इथे तात्काळ आपण सारखी करीत तात्काळ. लक्षात घ्या. त्याला बदलून टाकलं, बदलूनच टाकलं. म्हणून संत शांतीदायी, संत भ्रांतिहारी आहेत. ज्याच्या जीवनामध्ये संतांचा प्रवेश झाला त्याची चिंता गेली. उजळले भाग्या संत क्रांतिकारी. भले तरी देव काशीची लंगोटी, नाथाळाची माती आणूकाठी, मऊ मेनावरी आम्ही विष्णुदास, कठोर कठीण खऱ्या अर्थातच अन्यायाला चाड किंवा अन्यायाची चीड निर्माण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर संतांनी, सत्याची चाड निर्माण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते संतांनी केलं. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते संतांनी केलं. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. कोणतीही आणि कितीही मोठी शक्ती त्या खोट्याचा प्रसार आणि त्याचं संरक्षण करू द्या, आम्ही घाबरणार नाही. आम्ही त्या सत्याला शोधून काढू आणि त्याचाच अंगीकार करू. संत क्रांतिकारी. आणि म्हणून या मृत्यू लोकाचे 3 अधिकारी आहेत. पहिले आपण हे लक्षात घ्या. या मृत्यू लोकाचे 3 अधिकारी आहेत. 1 नंबरला आपण आहे. आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये यावंच लागतं, कारण उद्देशच नाही ना. 84 लक्ष फेरीमध्ये फिरावंच लागतं, उद्देशच नाही. मातेची या उदर कुहारी, पछोणे बिष्टेच्या कातरे, नवमास उकडोने उदरी, जन्म जन्मोने मरती, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरी जननी शयनम. किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे. या भूलोकावरती किंवा या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला यावंच लागतं. 84 उद्देश त्याला आणावं लागतं, कारण तो उद्देश आहे. त्याला आणावं लागतं कारण तो उद्देश आहे. आणि संत येतात आणि जातात कारण त्या उद्देशाला त्यांनी आपलं केलेले आहे. मग संतांचा उद्देश काय? संत कशा करता येतात या मृत्यू लोकांमध्ये? संतांचा हेतू काय या मृत्यू लोकांमध्ये येण्याचा? जर ते या सगळ्याच्या पलीकडे, भवसागराच्या पलीकडे, कर्माच्या पलीकडे, सगळ्याच्या पाप आणि पुण्याच्या देखील पलीकडे, का म्हणे आम्ही साधू अग्नी रूप आणि लागोनेली पाप पुण्यांना स्पष्ट करतात. म्हणजे पाप आणि पुण्याच्या देखील पलीकडे त्या संतांनी मृत्यू लोकात कशा करता यावं? उत्तर अभंगाचं पहिलं.
वाटा उजळवण्याकरता कोणत्या वाटा कुठे जातात त्या या संसार रूपामध्ये किंवा संसारामध्ये जगत असताना राहत असताना या मृत्यू लोकांमध्ये राहत असताना त्या देवाकडे जाणाऱ्या परमार्थाच्या काही वाटा आहेत. त्या वाटा सूक्ष्म आहेत, दुस्तर आहेत, अवघड आहेत. अशा सगळ्या वाटांनी सगळ्यातच जाणं शक्य नाही. योगाची वाट योग्यांनी चोखाळली, कर्माची वाट कर्मानं चोखाळली, कथेची वाट कथेनं चोखाळली. बरं, यज्ञ करणे पण आपलं वय शिल्लक राहिलेलं नाही. पूर्वीचे यज्ञ 100 वर्ष जगायचे, आता आम्ही 100 वर्ष जगत नाही. म्हणजे या वाटा इतका सूक्ष्म आहे, इतक्या दुस्तर आहेत. पण आणखी एक गोष्ट होती, तुकोबारायांच्या लक्षात आलं की या वाटा दुस्तर आहेत, सूक्ष्म आहेत, तरी सुद्धा काही साधक त्या वाटांनी जातायत, प्रयत्नपूर्वक जातायत, पण शेवटी परमेश्वरापर्यंत ते पोहोचतच नाही. ते जातायत खरे, पण पोचत कुठंच नाही. कारण मध्ये आवेश आहे, मध्ये संसाराचं दुःख आहे, मध्ये माईक पदार्थ आहे, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ते अडकत आहे. आणि या गोष्टींमध्ये ते फसतंय. तुकोबारायांच्या लक्षात आलं आज अज्ञानाचा अंधार आहे, आणि हा अज्ञानाचा अंधार असल्यामुळं ज्ञानी लोक जात आहेत, पण अज्ञानाच्या अंधारात त्यांना दिसत काही नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तो अज्ञानाचा अंधार नष्ट करण्याकरता आम्ही त्या वाटेनं आम्ही सुद्धा चाललो, आणि चालत असताना त्या अज्ञानाचा अंधार आम्ही नष्ट केला. आणि आमच्या नंतर येणाऱ्यांना सांगितलं, ज्या वाटेनं आम्ही गेलो ना त्याच वाटेनं तुम्ही या. मार्गदामध्ये गेले आधी दया मागेले संत दे, येण्याचे पत्र चालू जातात न पडे पुन्हा कुठे काही लक्षात घ्या. या
मधला अज्ञान रूपी अंधकार नष्ट करत संत पुढे गेले. मग हा अज्ञान कोणतं? या अज्ञानावर प्रकारेपणे बोलावं लागेल. अज्ञान कोणतं होतं? तुम्हाला सांगू, ते अज्ञान होतं देवत्व आणि देव याच्या बाबतच्या संभ्रमाचं. एक ते अज्ञान होतं परमेश्वराचं अस्तित्व नेमकं आहे किंवा नाही याच्यामध्ये असलेल्या लोकांची संभ्रमावस्था. आणि तिसरं अज्ञान होतं लोक अंधश्रद्धेच्या कच्छपी लागलेले होते आणि त्यामुळे खरा देव लोकांना कळतच नव्हता. देव कुठे? संतांना यावं लागलं, माऊलींना सांगावं लागलं, ईश्वर सर्वभूतांना. लक्षात घ्या, ईश्वर सर्व भूतांच्या ठिकाणी आहे. काही काही विचित्र लोक असे भेटतात बघा दादा, काही काही विचित्र लोक असे भेटतात. एक जण माझ्याच मित्र माझ्याच ओळखीचा म्हणजे मला फक्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही, फार थोडं जास्त नाही, अगदी थोडा थोडा कधीतरी करतो मी. म्हणजे माझा अभ्यास आहे ज्ञानेश्वरीचा. त्याला सांगितलं माझा अभ्यास आहे ज्ञानेश्वरीचा. म्हणलं होय का? मी नमस्कार केला. तुम्हाला सांगू का, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरांनी सुद्धा भूतांना मानलेले. त्यानं काय सांगितलं? ज्ञानेश्वर सुद्धा भूतांना मानतात. म्हणजे काय म्हणतात? ओवी सांगतो म्हणे जे जे डोका आपण घ्यायची. अरे भूत या शब्दाचा अर्थ जीव असतो. ज्या जो जो जीव भेटतो त्या प्रत्येकामध्ये भगवंताचं अस्तित्व असतं. लक्षात घ्या, भूत हा शब्द माऊलीने जीव या अर्थाने वापरला. सर्वात काही ईश्वर आहे. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे, तो ब्रह्म सगळीकडे आहे. अद्वैष्टा सर्व भूतानां मैत्र करुणा या भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अद्वैष्टा सर्व भूतानां मैत्र करुणा या सगळ्या ठिकाणी मी आहे. व्यक्त निराकार, निराकार, जे कोणी चर अचर हरीचे म्हणजे त्या सर्व ठिकाणी देव आहे. आणि या लोकांना हे सांगणं गरजेचं होतं, कारण वेदांचा जो अर्थ आमासीची ठावा येणारी पाहावा भारमाता हे तुकोबारायांना पुढे येऊन सांगावं लागलं. वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार विशिष्ट वर्ग समाजाचा घेऊन बसलेला होता ना, त्यांना सांगावं लागलं. तुम्ही काय सांगता? वेदांचा तो अर्थ आमासीची ठावे येणारी पाहावा भारमाता. हे आम्हाला नका सांगू. वेदांत बोलीला अर्थ येतो का? किती सांगू द्या, चार वेळामध्ये किती सांगू जाऊ वेदी
काही शास्त्रीकरण अठराही पुराणे हरिची जाती आणि हे सांगवं लागतं तुकोबरायांना की बाबा रे त्याच्यामध्ये सम्मिलित होण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे. सगळ्यांची येथे आहे अधिकार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेद प्रभा मंगळ ऐकाजी तुम्ही भागवत घरात ज्ञानी आहेत ना यांना सांगतात तुकोबा आहे तुम्ही ज्ञानी आहात ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कोण्यानी जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तर तो ईश्वर लक्षात घ्या. या वाटा उतरल्यानंतर खरा आणि खोटं याच्याबद्दल खरं काय लोकांना सांगितलं बाबा रे तो ईश्वर कुठं आहे त्याला साधण्यासाठी तुम्ही कोणत्याही मार्गाचा उपयोग करा. नाही जमला तुम्हाला योग मार्ग चालेल, नाही जमला तुम्हाला कर्म मार्ग चालेल, नाही जमला तुम्हाला यज्ञ मार्ग चालेल, नाही जमला तुम्हाला आणि कथा मार्ग चालेल, नसेल तुमच्याकडे स्वर माझ्यासारखा चालेल पण नामस्मरण झालं पाहिजे. नये तरी स्वर नसला तुम्ही त्याला नाथ बाबा तुमचं दर्शन बापूर आहे पण नाथ आहे शांती नाही दया विना नाही गेला कथेच्या वाटेने तरी चालेल, नाही यज्ञ यागाच्या वाटेने गेला तरी चालेल. काय करा नामस्मरण करा. हरिमुखे म्हणा जयाची गणना लक्षात घ्या. 7-5-3 दशकांना गळा एक कैसे नव्हे नाम येथे काही कष्ट न लागती. नाही ना कष्टच नाही कामामध्ये काम
प्रभावी साधन ईश्वराला प्राप्तीचं दुसरं कुठलंही नाही हे कळलं. पण याची गॅरंटी काय? व्हॉट इज द गॅरंटी ऑफ दिस? हू विल टेक गॅरंटी ऑफ दिस? कोण घेईल याची गॅरंटी? याची जबाबदारी कोण घेईल? आणि मग तुम्हाला सांगितलं बोला मिले बोले बोला कारण त्याच्या इच्छेनं त्याला जे वाटलं ते त्यानं आमच्याकडनं बोलवून घेतलं. त्यानं सांगितलं नामस्मरण हा एकमेव प्रभावी मार्ग आहे जो तिथपर्यंत जाऊन पोहोचवेल. त्यानं सांगितलं आणि आम्ही पण तेच तुम्हाला सांगितलं. तुका म्हणे माझं झाले लक्षात घ्या. त्यानं सांगितलं नामसंकीर्तन साधन होय सोपे ते त्यानं सांगितलं. माझ्याकडे येऊ नका, मला शोधत फिरू नका. मी कुठे नाम बसावे कुठे योगिनाम हृदय नच मधभक्त यत्र गायत्री प्रतिष्ठा इथं इथे. त्यामुळे मला शोधत इकडे तुला कोणतं फिरू नका. मी तुमच्यातच आहे. नाचता देवाचा घरडा प्रकार सेवा ईश्वर बोली कधी मी तुमच्यातच आहे. नाचतोय गातोय तल्लीन तद्रूप होतोय. मी इथंच आहे. मला कुठेही शोधू नका. ते त्यानं सांगितलं आणि त्यानं सांगितल्यानंतर आम्ही ते तुम्हाला सांगितलं. त्यामुळे याची गॅरंटी त्याची आणि सांगणं आमचं लक्षात घ्या. मग जर त्यानं सांगितलं असं असेल तर आता मला सांगा गॅरंटी घ्यायला तो समर्थ आहे. गॅरंटी त्याची आहे, सांगणं आमचं आहे. आता तुमच्या मनात काही शंका? आता तुमच्या मनात काही शंका? अभंगाचं तिसरं तरीवानी नाही शंका शंका
आता जर तुमच्या मनात शंका राहिलेली नाही नाही का काय शंका आहे का कुणाच्या मनात आता जर तुमच्या मनात शंका राहिलेलीच नाही तर एकदा प्रेमानं भजन करा बेटो पंकजराव कालचे काय कालच्या विचाराचा हार आजच्या विचाराच्या गळ्यात घालून विचाराची अखंडता जोपासणारे आमचे सगळे मित्र आता गोड भजन झालेले लक्षात घ्या आणि मग तुकोबारा आता म्हणतात की आता आमच्या मनात शंका राहिलेली नाही लोकांचा खरा आणि खोट्यातला फरक लोकांना समजला त्याची गॅरंटी त्याने घेतली आता आम्हाला असाराची आवश्यकता नाही आता आम्हाला असाराची आवश्यकता नाही लक्षात घ्या त्रिगुण हे सार विचार आहे पाठ लक्षात घ्या त्रिगुण हे सार आणि सॉरी त्रिगुण असार निर्गुण हे सार आणि सार विचार आता आम्हाला त्या आसाराची गरज नाही कारण आम्हाला सार आम्हाला काय सापडलं मी 1 वाजेपर्यंत बोलणार सार असायला तर सोपा विषय नाही 1 वाजेपर्यंत होणार बाकी तुम्हाला उपाशी कुणाच्या जर पोटात कावळे करत असतील कळवळत असतील तर खालच्याला सांगतो इतर पाठवाडा ऐकत ते सार आम्हाला सापडलं आणि ते सार सापडल्यामुळं आता आम्हाला असाराची गरज राहिलेली नाही तुका म्हणे
सारा मला सापडला आणि त्यामुळं आता आम्हाला आसाराची गरज नाही. गावात याचा अर्थ असा, आता आम्हाला आसाराची आवश्यकता नाही, तर तो सार आम्हाला साठवला, आठवला, सापडला आणि तो सापडल्यामुळे आता त्याला आम्ही अंतःकरणात साठवणार आणि तो असा तो सार, ते सार, तो पंढरीश परमात्मा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये साठला जाऊ, साठवून राहू आणि खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं तुमच्या आमच्या जीवनामध्ये मंगलदायक, भाग्यदायक बदल व्हावेत हीच ईश्वरची आम्ही प्रार्थना व्यक्त करतो. आज साथीला मोठी मंडळी एकाच म्हणतात भले दुसऱ्या सहजाची निर्मिती त्याच्यामुळे कुणाचं नाव घ्यायचं नाही रामबाबांना. अरे सगळे मोठी बाह्यांचं भलं केलं आज गमत अशी आहे. कीर्तनामध्ये हार घातला वडिलांनी आणि तुका म्हणे होता केव्हा तो या भावा सापडला, तुका म्हणे होता केव्हा तो या भावा सापडला. असो झालेली सेवा विश्वनियंत्या पंढरीश परमात्म्याच्या चरणी, मग सर्व मायबापांच्या चरणी, साधकांच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी मालेला पूर्णेवर ज्ञानेश्वर Thank you.